नागपूरमधून नागपूरच्या एम्समधील 2 विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित विद्यार्थ्याला अश्लील चित्रफित दाखवत कपडे काढून अश्लील कृत्य करण्यासाठी दबाव टाकल्याची तक्रार त्याच्या विरोधात नोंदवण्यात आली आहे। घाबरलेल्या विद्यार्थ्यानं आरडाओरड केल्यानं ही घटना समोर आली। दिव्यांशू राठोड आणि अमन अहलावत या 2 विद्यार्थ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सध्या समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नागपूरमधला हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। नक्कीच अतिशय धक्कादायक आणि तेवढाच गंभीर प्रकार हा म्हणता येईल, कारण रॅगिंग आजकाल होत नाही आणि त्या रॅगिंगच्या विरोधात प्रत्येक महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग समित्याही नेमून दिलेल्या आहेत। अलीकडच्या ज्या काही घटना होत आहेत त्यामध्ये अगदी विरळ प्रमाण आहे, मात्र एम्स सारख्या राष्ट्रीय दर्जाच्या एखाद्या इन्स्टिट्यूट मधनं जेव्हा अशी माहिती समोर येते तेव्हा ते नक्कीच धक्कादायक म्हणावे लागेल। कारण BSc MLTच्या 2 विद्यार्थ्यांनी ही रॅगिंग घेतलेली आहे आणि पोर्नोग्राफिक रॅगिंग असा याला प्रकार म्हणावा लागेल, कारण पोर्नोग्राफिक फिल्म दाखवून सुरुवातीला विद्यार्थ्यांचं शोषण करण्याचा प्रकार करण्यात आलेला होता। त्यानंतर अँटी रॅगिंग समितीकडे याची तक्रार गेली, समितीने चौकशी केली आणि त्यानंतर समितीच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांच्या वर छळवणुकीचा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच ही धक्कादायक आणि तेवढी गंभीर बाब अशीच म्हणावी लागेल। गौरी, हो नक्की जितेंद्र, पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।